नमस्कार मित्रांनो, अजितदादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून पवार विरुद्ध फडणवीस संघर्ष रंगलाय. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात उडी घेत थेट पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत कुठलीही चर्चा झाल्याचं सांगितलं नाही, असा खळबळजनक दावा केला. त्या दाव्यावर पवारांनी थेट वक्तव्य केलं. खरं तर 28 जानेवारीला अजित पवारांचा मृत्यू झाला. 29 जानेवारीला दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. पवारांनी विलिनीकरणावर भाष्य करत, विलिनीकरण ही अजित पवारांची इच्छा होती आणि त्याची तारीख देखील दादांनी ठरवल्याचा दावा केला आणि हेच भाजपला खटकलं. आता पवारांनी विलिनीकरणावर भाष्य केल्याने मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील या वादात उडी घेतली. विलिनीकरणाची चर्चा सुरू असती तर दादांनी आपल्याला माहिती दिली असती, हे सांगत अप्रत्यक्षपणे फडणवीसांनी विलिनीकरणाच्या चर्चेत भाजप मध्यस्थाच्या भूमिकेत येत असल्याचं सूचित केलं. दुसरीकडे ज्यांचा विलिनीकरणाच्या चर्चेत सहभाग नाही त्यांना काय माहीत असणार, असं वक्तव्य पवारांनी याआधी अनौपचारिक गप्पांमध्ये केलं होतं. आता पुन्हा एकदा पवारांनी तेच वक्तव्य माध्यमांसमोर करत अप्रत्यक्षपणे भाजपची मध्यस्थी धुडकावून लावल्याचं चित्र आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे. शरद पवार यांनी एकंदरीतच फडणवीस यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.